गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला सगळ्यांनी अटेंडन्स लावून घ्या. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केली. ओके, सगळ्यांनी ईव्हीएसचं टेक्स्टबुक ओपन करायचंय. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा चॅट बॉक्स मध्ये. स्क्रीन सबको विजिबल आहे. ओके, चला लेट्स स्टार्ट. आपण स्टार्ट करूया. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. आज आपण न्यू लेसन स्टार्ट करूया. लेसन नंबर 21. लेसनचं नाव काय? पब्लिक सर्व्हिसेस फॉर कम्युनिटी लाईफ. बरोबर. तर लास्ट टाइम आपण लास्ट लेसन मध्ये बघितलंय व्हॉट इज मीन बाय कम्युनिटी लाईफ. कम्युनिटी लाईफ बद्दल बघितलंय ना. तर काय कम्युनिटी लाईफ? कम्युनिटी म्हणजे काय? आपण सगळ्यांसोबत राहतो, नेबर सोबत राहतो, रिलेटिव्ह सोबत राहतो. बरोबर. त्याला आपण काय बोलतो? कम्युनिटी. मीन्स आपण एका ग्रुप मध्ये राहतो. ओके, दॅट्स कॉल्ड कम्युनिटी लाईफ. ओके. मग आता या आपण बघितलं कम्युनिटी लाईफ म्हणजे आपल्याला सगळ्यांसोबत राहायला आवडतं. बरोबर. आपल्याला रिलेटिव्ह सोबत असू द्या ना, फ्रेंड सोबत असू द्या, फॅमिली सोबत असू द्या, सगळ्यांसोबत राहायला आवडतं, एकटं आवडत नाही. ओके. तर आता या कम्युनिटी लाईफ साठी कुठल्या कुठल्या पब्लिक सर्व्हिसेस पाहिजेत ना. पब्लिक सर्व्हिसेस खूप गरजेचे आहेत आपल्या कम्युनिटी लाईफ साठी. बरोबर. सार्वजनिक व्यवस्था. तर बघा इथे डिफरंट तुम्हाला पब्लिक फॅसिलिटीज अँड अमेनिटीज दिसत आहेत. बघा इथे पब्लिक सोयी सुविधा, सार्वजनिक सोयी सुविधा दिसतायत सगळ्यांना खूप साऱ्या. तर मला चला एक एक पिक्चर मला सांगायचंय कशाचं आहे आणि मला सांगायचं की कशासाठी आपल्याला ते युजफुल आहे. ओके. चला कोण कोण सांगणार फर्स्ट पिक्चर कशाचं आहे आणि कशासाठी युजफुल आहे आपल्याला. चला फर्स्ट कोण सांगणार? चला प्रत्येकाने सांगायचंय मला. कोण सांगणार? तन्वी माईक ऑन कर. सांग मला बा कशाचं फर्स्ट पिक्चर आहे हे. पाण्याच्या टाकीचं. येस, वॉटर टँक आहे. तर त्याचा यूज कशा आपल्याला कसा होतो? पाणी उतरवायला, पाणी चढवायला यासाठी. ओके, पाणी आपल्याला प्रोव्हाइड करायला, आपल्याला पाणी काय आपल्यापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी. म्हणजे बघा सगळ्यांनी ऐका. तर सिटीमध्ये किंवा टाउन मध्ये असं एक वॉटर टँक तुम्ही बघितला असेल, सगळ्यांनी बघितलं असेल. ओके. तर इथे वॉटर काय केलं जातं? स्टोअर केलं जातं. त्याच्यामध्ये पाणी साठवलं जातं आणि नंतर याला पाईपलाईन्सद्वारे याला जॉईन केलेले असतात पाईपलाईन्स. याच्याद्वारे आपल्या घरापर्यंत पाणी काय केलं जातं? प्रोव्हाइड केलं जातं, पोहोचवलं जातं. कळालं सगळ्यांना? तर हे एक आहे पब्लिक फॅसिलिटीज म्हणजे ही सार्वजनिक व्यवस्था. आता आपण सगळेजण एन्व्हायरमेंट मध्ये राहतो, पण आपल्याला पाण्याची आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपले बेसिक नेसेसिटी काय आहेत? फूड, वॉटर अँड शेल्टर. हे आपले बेसिक काय आहेत? नेसेसिटी आहे. तर पाणी बघा हे वॉटर आहे. जर वॉटर टँकच नसेल तर आपल्याला वॉटर कुठून प्रोव्हाइड करतील? बरोबर ना. तर कुठेतरी पाणी स्टोअर करून ठेवायला पाहिजे ना. जर पाणी स्टोअरच केलं नाही तर आपल्या घरापर्यंत कसं येईल? म्हणून वॉटर टँक इज अ पब्लिक फॅसिलिटीज. ओके. नेक्स्ट. आता हे कशाचं पिक्चर आहे कोण सांगणार मला? प्रायमरी हेल्थ केअर. कशाचं पिक्चर आहे? चला एक एक आणि सांगायचं मला. सेकंड वाला पिक्चर कशाचं आहे? ओके, स्पर्श.
स्पर्श माईक ऑन कर, सांग मला. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. प्री प्रायमरी, ओनली प्रायमरी हेल्थ सेंटर. हेल्थ म्हणजे सेंटर नक्की काय आहे ते? दवाखाना आहे, तिथे प्रथम उपचार होतोय. यस, व्हेरी गुड. बघा, तर हा प्रायमरी हेल्थ केअर आहे. म्हणजे गावामध्ये बघा, टाउन मध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये छोटे छोटे हॉस्पिटल असतात, बरोबर. तर ते प्रायमरी हेल्थ केअर असतात, त्यांना बोलतात प्रायमरी हेल्थ केअर. तर तिथे जे काही आजारी वगैरे पडला, ओके, तर त्यांना तिथे घेऊन जायला लागतं, बरोबर. तर आपल्यासाठी जे हॉस्पिटल आहे ते सुद्धा पब्लिक फॅसिलिटीज आहे, बरोबर ना. जर हॉस्पिटलच नसतील तर तुम्ही आजारी वगैरे पडलात तर तुम्ही कसे बरे होणार? तुमच्यावर कसं ट्रीटमेंट घेतली जाणार, बरोबर. त्यामुळे हॉस्पिटल या प्रायमरी हेल्थ केअर इज पब्लिक फॅसिलिटी. ओके, नेक्स्ट वाला कोण सांगणार मला? कनिक्स, माईक ऑन कर आणि सांग कशाचा पिक्चर आहे. कनिक्स. तर पोलीस चौकीच आहे. ओके, तर याची हेल्प काय होते आपल्याला? हेल्प काय होते सांगा? कोणी चोरी केली त्याला पकडायला जातात. ओके, बरोबर. तर बघा, ही काय पोलीस चौकी. माईक ऑफ करा कनिष. तर ही आहे पोलीस चौकी. तर पोलीस चौकी ही सुद्धा आपले एक पब्लिक सर्व्हिस, पब्लिक हे आहे, फॅसिलिटी आहे. तर कसं बघा, आता तुम्ही कधी तुमची सामान वगैरे चोरी केलं, बरोबर. कोणी तुमच्यावर तुमच्या घरामध्ये चोरी केली, बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्ही पोलीसकडे कंप्लेंट करून घेऊन जातात, पोलीस तुमची हेल्प करतात, बरोबर. तसंच कोणी काय तुम्हाला त्रास वगैरे दिला, बरोबर ना, त्या सगळ्यासाठी पोलीस आपली हेल्प करतात. बघा, एन्व्हायरमेंट आपल्याला, एन्व्हायरमेंट मध्ये राहायचे आपल्याला, आपल्या या परिसरात राहायचंय, तर खूप काही लोक त्रास सुद्धा देणारे असतात, बरोबर. त्यासाठी पोलीस चौकी पब्लिक सर्व्हिसेस, पब्लिक फॅसिलिटी. नेक्स्ट कोण सांगणार मला काय आहे? रिद्धी सांग, नेक्स्ट पिक्चर कशाचा आहे? बस. बस. तर बस आपल्याला काय, कशी हेल्प करते? आपल्याला कुठे पण जायचं असेल तर ती सोडते. यस, म्हणजे ट्रॅव्हलिंग, म्हणजे आपल्याला एका प्लेस वरून दुसऱ्या प्लेस कडे जायचं असेल तर आपण बसने ट्रॅव्हल करून जाऊ शकतो, बरोबर. तर बस ही सुद्धा पब्लिक फॅसिलिटी आहे. नेक्स्ट, त्याच्यानंतर कोण सांगणार मला? गार्गी सांग मला, हे कुठलं सार्वजनिक सोयी आहे? गार्गी. सिनेमा थिएटर. यस, सिनेमा गृह बोलतात. तर याचा उपयोग कसा होतो आपल्याला? आपण तिथे पिक्चर्स बघायला जातो. यस, मूवी बघायला जातो. म्हणजेच काय, आपलं मनोरंजन, आपलं एंटरटेनमेंट. ओके, तर एंटरटेनमेंट होण्यासाठी आपण थिएटर मध्ये जातो, मूवीज वगैरे बघतो, प्लेज वगैरे, नाटक वगैरे बघतो. ओके, तर इथे मेन म्हणजे आपलं काय होतं? एंटरटेनमेंट होतं. तर ते सुद्धा आपल्या लाईफ साठी खूप इम्पॉर्टंट आहे. काय रोज तुम्ही काय काम करत बसणार आहेत का? वर्क वर्क वर्क, कधीतरी तुम्ही वेळ काढून तुम्हाला फ्री व्हायचं असतं ना तुम्हाला, तर एंटरटेनमेंट सुद्धा व्हायला पाहिजे तुम्हाला. मग त्याच्यासाठी आपण मूवीज बघायला जातो, बरोबर. नेक्स्ट, चला, हे कोण सांगणार काय? आर्या, माईक ऑन कर, सांग मला काय बाळ हे? गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. टॉयलेट. यस, टॉयलेट. तर बघा, हे काय आहेत? आपले सार्वजनिक, म्हणजेच पब्लिक टॉयलेट आहेत.
बरोबर. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, इकडे तुम्ही गावाला वगैरे जाताना तुम्हाला दिसतात पब्लिक टॉयलेट. ओके, तर याचा यूज काय म्हणजे तुम्ही कुठेही बाहेर टॉयलेट वगैरे करायला जायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. त्याचं आपल्या एन्व्हायरमेंटवर काही आपल्या एन्व्हायरमेंटवर परिणाम होतो, बरोबर. त्यासाठी टॉयलेट पब्लिक टॉयलेट बांधलेले आहेत. ओके, नेक्स्ट काय कोण सांगणार मला? संयोग, सांग मला काय हे बाळा. संयोग, कोण सांगणार मला हे लास्ट वाला पिक्चर कोणाचं आहे, कशाचं आहे? ओके, ओके रिद्धी सांग, कशाचा पिक्चर आहे लास्ट? स्विमिंग पूलचा. हा, त्याच्यासाठी काय उपयोग होतो, काय फायदा होतो आपल्याला आपल्याला त्याच्यात पवायला भेटतो, येस म्हणजेच शिकायला पण भेटतो. ओके म्हणजेच स्विमिंग काय? क्लास. येस, तर हा एक प्रकारचा गेम आपण. ओके, तुम्हाला काही गेम वगैरे म्हणजे स्विम करायचं असेल, तुमचं एंटरटेनमेंट, बरोबर. तर इथे तुम्ही स्विमिंग जर शिकलात तर तुम्हाला नंतर काही तुमच्यावर प्रॉब्लेम वगैरे आला, समुद्रामध्ये समजा गेला, तर तुम्हाला त्याचा उपयोग होतो ना, त्याच्यासाठी स्विमिंग पूल. ओके, तर बघा या सगळ्या काय आहेत, पब्लिक फॅसिलिटीज अँड एमेनिटीज आहेत, सार्वजनिक सोयी आणि सुविधा. या सगळ्या आपल्याला आपल्या लाईफ साठी खूप इम्पॉर्टंट आहेत, बरोबर. खूप याचा काय आपल्याला यूज आहे, बरोबर. वॉटर टँक हे सगळं आपल्यासाठी खूप युजफुल आहेत. ओके, तर तेच आपण या सगळ्या पब्लिक सर्व्हिसेस पब्लिक फॅसिलिटीज बद्दल आपण या लेसन मध्ये काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. ओके, सगळ्यांना फर्स्ट पिक्चरचं सगळ्यांना कळालं? चला नेक्स्ट. कॅन यू टेल with the help of the picture above, make a list of public facilities and amenities, mention the benefits of each. बघा, तर तुम्हाला काय सांगितलं, आता मी तुम्हाला जे विचारलंय प्रत्येक फॅसिलिटीचं काय करायचं, तुम्हाला नाव लिहायचं आणि त्याची काय लिहायचंय, तुम्हाला काय हेल्प होते, कशी हेल्प होते ते तुम्हाला लिहायचंय. ओके, जे तुम्हाला आता मी सांगितलं, तुम्ही मला सांगितलं तेच तुम्हाला चार्ट बनवून लिहायचं. ओके, नेक्स्ट. What difficulties would we face in the absence of these facilities? चला, हे मला आन्सर कोण सांगणार? जर या फॅसिलिटीज नसतील तर आपल्याला काय काय प्रॉब्लेम्स येतील, काय काय अडचणी येतील, कोण सांगणार मला? कोण सांगणार जर त्या फॅसिलिटीज नसतील, त्या सार्वजनिक सोयीच नसतील? चलिए स्नेहा बताइए आप, क्या होगा? ये जो पब्लिक फैसिलिटीज है ये नहीं होगी तो क्या होगे, क्या होगा? चलिए बताइए। और कौन बताएगा? ओके, स्पर्श, स्पर्श सांग बाळा. पाण्याची टाकी नसेल तर आपल्याला घरपर्यंत पाणी येणार नाही, आपल्याला दूर जावं लागेल. ओके, पाणीच नाही मिळणार आपल्याला. ओके, बरोबर. तर बघा, या सगळ्या ज्या पब्लिक सर्व्हिस फॅसिलिटीज आहेत त्या आपल्या लाईफ साठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यातली एक सुद्धा मिस झाली तर आपल्या लाईफवर काय होऊ शकतं, आपल्या लाईफला खूप प्रॉब्लेम फेस करायला लागतील. ओके, कळालं दवा सगळ्यांना? दवाखाना नसेल तर आपण खूप आजारी पडू. येस, आपल्यावर ट्रीटमेंट करायला कोण नसेल, बरोबर. आपले हेल्थ पुन्हा काय होईल, हेल्थ आपली खराब होईल, बरोबर. ओके, व्हेरी गुड. माईक ऑफ करा. पोलीस तसं स्टेशन नसेल तर गुन्हे वाढत जातील. बरोबर, पोलीस चौकी नसेल तर जे अपराध आहे, गुन्हा आहे ते खूप वाढत जातील.
लोक कोणालाच घाबरणार नाही आणि चोऱ्या करत राहतील, असंच कोणाचं पण म्हणजे मर्डर वगैरे करत राहतील असंच. ओके. बस नसेल तर आपल्याला एका प्लेस वरून दुसऱ्या प्लेस वरून जाताच येणार नाही. बरोबर. थिएटर नसेल तर आपलं एंटरटेनमेंट होणार नाही, आपण नुसतं घरात बसून राहू. बरोबर. म्हणजे आपण टीव्ही मध्ये तर बघणारच ना, पण थिएटरला समजा कधी कधी नाटक वगैरे असेल ते बघायला अजून एंटरटेनमेंट होतं ना, ते नाही होता. नेक्स्ट प्रभात हे पब्लिक टॉयलेट ते सुद्धा नसेल तर आपण कुठे जाणार? बरोबर ना, टॉयलेट नसेल तर. आणि बाहेर तर जर केलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या एन्व्हायरमेंटला त्याचा खूप काय होईल, त्रास म्हणजे नुकसान होणार आहे. आणि लास्ट स्विमिंग पूल, हे जर नसेल तर तुम्ही स्विमिंग शिकता येणार नाही तुम्हाला. बरोबर. कळालं सगळ्यांना? त्याच्यातले एक सुद्धा गोष्ट नसेल तर आपल्या लाईफवर त्याचा खूप काय होईल, त्याचा खूप हे होईल, आपल्या लाईफ मध्ये खूप प्रॉब्लेम्स येतील. नेक्स्ट, कोण रीड करणार हा पॅराग्राफ? चला आता रीड करून करून आपण घेऊया. एक एक पॅराग्राफ सगळ्यांनी रीड करायचा, मी एक्सप्लेन करणार. चला, एक पॅराग्राफ कोण रीड करणार फर्स्ट? तन्वी, माइक ऑन कर. यस, तो पॅराग्राफ रीड कर. What नाही, difficult ते झालं बाळा. त्याच्या खाली इन अ होम. in a home we live with our family, our life आउटसाइड. outside the home is our पब्लिक. public life. सेव्हरल. Several सर्व्हिसेस are रिक्वायर्ड. required for public life to go on स्मूथली. smoothly. Public काय तो वर्ड आहे f- आता मी यूज केला आतापर्यंत? फॅसिलिटीज. facilities are those सर्व्हिसेस services which are अवेलेबल available to all of use. अस. We us वी यूज ओके. माइक ऑफ करा एक. बघा, तर काय सांगितलंय, इन होम वी लिव्ह विथ आवर फॅमिली. तर आपण आपल्या घरी आपल्या फॅमिली सोबत राहतो. बरोबर. इन अ होम वी लिव्ह विथ आवर फॅमिली. आवर लाईफ आउटसाइड द होम इज आवर पब्लिक लाईफ. आता घराच्या बाहेर आपलं जी लाईफ असते ती कोणासोबत असते? पब्लिक लाईफ असते. काय असते ती? घराच्या बाहेर तुम्ही निघला तर ती तुमची कुठली लाईफ झाली? पब्लिक लाईफ, म्हणजे सार्वजनिक जीवन. म्हणजे त्याच्यामध्ये काय, पब्लिक लाईफ मध्ये आपल्या सगळ्यांसोबत आपला काय येतं? कॉन्टॅक्ट येतो. बरोबर. फॅमिलीमध्ये बघा तुमचे रिलेटिव्ह बद्दलच फक्त तुमचा कॉन्टॅक्ट येतो. सेव्हरल सर्व्हिसेस आर रिक्वायर्ड फॉर पब्लिक लाईफ टू गो ऑन स्मूथली. मग आता हे आपली जी पब्लिक लाईफ आहे, सार्वजनिक जीवन आहे, ते चांगल्या प्रकारे जाण्यासाठी, म्हणजे चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी आपल्याला सेव्हरल सर्व्हिसेसची गरज असते. खूप साऱ्या सर्व्हिसेसची गरज असते. ओके.
पब्लिक फॅसिलिटीज आर दोज सर्व्हिसेस विच आर अवेलेबल टू ऑल ऑफ अस. आता पब्लिक फॅसिलिटीज म्हणजेच काय? पब्लिक फॅसिलिटी म्हणजे आपल्या सर्वांसाठी असणाऱ्या सोयी. सार्वजनिक सोयी म्हणजे सुविधा म्हणजे काय? आपल्या सगळ्यांसाठी ज्या काही फॅसिलिटीज असतात, सुविधा असतात, त्याला आपण काय बोलतो? पब्लिक फॅसिलिटी. फॉर एक्झाम्पल, आता इथे आपण बघितलंय प्रायमरी हेल्थ केअर. आता हॉस्पिटल बघा, ते सगळ्यांसाठी असतं ना, कोणाला एकालाच जायचं असं थोडी आहे. सगळ्यांसाठी हॉस्पिटल असते, बरोबर? तर हे काय पब्लिक सर्व्हिसेस आहे. ओके, पब्लिक फॅसिलिटी आहे. तर पब्लिक फॅसिलिटी म्हणजे काय? सगळ्यांसाठी फॅसिलिटी असणे. ओके, अवेलेबल असणे. वी यूज सेव्हरल सच सर्व्हिसेस लाईक ट्रान्सपोर्ट, स्कूल अँड हॉस्पिटल. बघा, मग आपले कशा सर्व्हिसेस कुठल्या आहेत सगळ्यांसाठी ज्या असतात? पब्लिक सर्व्हिसेस कुठल्या आहेत? ट्रान्सपोर्ट म्हणजे तुम्हाला वाहतूक, म्हणजे तुम्ही बसचा, कारचा या ट्रेनचा यूज करून तुम्ही कुठेही जाऊ शकता. हा पब्लिक सर्व्हिसेस आहे तुमचा. ओके, देन स्कूल. स्कूलमध्ये सुद्धा तुम्ही कुठल्याही स्कूलमध्ये कधी म्हणजे कुठल्याही स्कूलमध्ये तुम्ही जाऊ शकता. असं नाही की या स्कूलमध्ये तुम्ही यायचंच नाही. तुम्ही ऍडमिशन तर कुठल्याही स्कूलमध्ये घेऊ शकता ना. हे आहे पब्लिक सर्व्हिसेस. देन आहे हॉस्पिटल. बघा, मी तुम्हाला आता सांगितलं हॉस्पिटलमध्ये सुद्धा असं काही म्हटलेलं नसतं की तुम्ही या, तुम्ही नाही यायचं. ओके, जर आपल्याला आपली जर हेल्थ नीट नसेल तर आपण हॉस्पिटलमध्ये जाणारच. पब्लिक सर्व्हिसेस आर इक्वली अवेलेबल टू ऑल अँड आर मेंट फॉर एव्हरीबडी. तर पब्लिक सर्व्हिसेस जे असतात, सार्वजनिक सेवा सुविधा, या सर्वांसाठी आणि सर्वांना सारख्याच काय असतात? प्रोव्हाइड केलेल्या असतात. सगळ्यांना सारख्याच अवेलेबल असतात. आता तुम्हाला जी पब्लिक सर्व्हिसेस भेटणार आहे तीच मला सुद्धा भेटणार आहे. मला काही डिफरंट भेटणार नाहीये. ओके, सगळ्यांना एकसारख्याच असतात. वी मस्ट यूज सेम रिस्पॉन्सिबली. पण आपण त्याचा यूज कसा केला पाहिजे? रिस्पॉन्सिबली, म्हणजे जबाबदारीने त्याचा वापर केला पाहिजे. ओके, आता वॉटर टँक आहे म्हणून काय तुम्ही सतत पाणी यूज करत राहायचं नाहीये, कारण ते स्टोअर केलेलं आहे. ते तुमच्यासाठी स्टोअर केलंय, पण तुम्ही सुद्धा त्याला जपून काय करायचं? वापरायचं, नाही तर संपून जाईल. ओके, कळालं सगळ्यांना हा पॅराग्राफ? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, सगळ्यांना पॅराग्राफ कळालाय का? ओके, नेक्स्ट. लोकल गव्हर्नमेंट अँड लोकल सर्व्हिसेस. आता लोकल गव्हर्नमेंट काय आणि लोकल सर्व्हिसेस म्हणजे काय? म्हणजे गावातलं शासन, गावामधलं हे गव्हर्नमेंट आणि गावामधल्या सुविधा. वी लिव्ह इन अ cities or villages. The population of cities is large, whereas in villages it is quite small. बघा, तर आपण कधी गावामध्ये राहतो, कधी शहरामध्ये राहतो, बरोबर? काही जण गावामध्ये राहतात, काही जण शहरामध्ये राहतात. The population of cities is a large, whereas in villages it is quite small. बघा, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सिटीमध्ये शहरातल्या लोकांचं पॉप्युलेशन, शहरातील लोकांची संख्या ही खूप जास्त असते गावाच्या मानाने. गावामध्ये थोडी कमी असते, बरोबर? इन cities there are factories, market and greater chances for employment. Cities have public services on a large scale. बघा, आता सिटीमध्ये लोक का जास्त राहतात? कारण सिटीमध्ये काय असतं? फॅक्टरीज असतात, बरोबर? म्हणजे त्यांना जे जॉब साठी जे काही कंपनीज वगैरे फॅक्टरीज जास्त असतात, मार्केट आहेत, बरोबर? आणि ग्रेटर चान्सेस फॉर एम्प्लॉईड म्हणजे काय? म्हणजे तिथे रोजगाराच्या संधी जास्त असतात, म्हणजे काम जास्त असतात सिटीमध्ये, बरोबर ना? सगळ्यांनी तुम्ही ऐकलंय, खूप जण बघा कुठून कुठून गावातून मुंबईकडे जातात. आता तुम्ही ऐकता का मुंबईकडे का येतात? कारण मुंबईमध्ये खूप सारे काय आहेत? रोजगार आहे. रोजगार म्हणजे काय? त्यांना कामाच्या संधी आहेत. त्याच्यामुळे काय करतात लोक? गावातून शहरामध्ये येतात. कशासाठी? कामास निमित्त येतात, नाहीतर म्हणजे तिथे जास्त फॅक्टरीज वगैरे चांगल्या सोयी सुविधा आहेत म्हणून. तर सिटीज हॅव पब्लिक सर्व्हिसेस ऑन अ लार्ज स्केल. म्हणजे आपल्या गावापेक्षा शहरामध्ये सोयी सुविधा जे पब्लिक सर्व्हिसेस आहे ते जास्त मोठ्या प्रमाणात आहे. द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ए प्लेस, बी इट अ सिटी और अ विलेज, इट रन्स बाय द गव्हर्नमेंट इन दॅट प्लेस. इट इज नोन ॲज अ लोकल गव्हर्नमेंट. आता लोकल गव्हर्नमेंट म्हणजे काय? आता गाव असो की शहर, पण तिथला जो कारभार असतो, म्हणजे गावातले जे गाव चालवण्याचं काम कोण करतं? एक संस्था असते. ओके, तीच करते ना. गावामधलं बघा ग्रामपंचायत,
सरपंच हेच करतात ना गावाचं सगळं बघायचं काम. जसं आपल्या सिटीमध्ये कोण असतं, महानगरपालिका असतं ना. हे सगळे जे असतात ते आपल्या गावाचा नाही तर शहराचा काय बघतात, सगळं कारभार बघतात. म्हणजे गाव नीट चालतंय का, शहराचे रस्ते वगैरे नीट आहेत का, ते सगळं बघतात. ओके, तर त्यालाच काय बोलतात, लोकल गव्हर्नमेंट. त्यालाच काय बोलतात, लोकल गव्हर्नमेंट. द ग्रामपंचायत बघा, मी सांगितलं ग्रामपंचायत रन्स दी ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ विलेज. तर गावाचं जे असतं कारभार तो कोण बघतो, ग्रामपंचायत. द म्युन्सिपालिटी द म्युन्सिपालिटी runs the administration of towns and for a big city. बघा, आणि तुम्हाला मी सांगितलं शहराचं कोण बघतं, नगराचं नगरपालिका. बरोबर, नगरपालिका बघतं. देर इज अ म्युन्सिपल कॉर्पोरेशन विच ऑफ दिस गव्हर्निंग बॉडीज ऑपरेट्स इन युअर सिटी, टाउन और विलेज. बघा, आणि मोठ्या गावांसाठी, मोठ्या शहरांसाठी काय असतं, म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका असते. ओके, सगळ्यांनी ऐकलं असेल. थोडस छोटं शहरासाठी काय असतं, नगर. म्हणजे छोट्या शहरासाठी काय असतं, नगरपालिका. आणि सगळ्या सिटीचं मिळून एक काय असतं, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, महानगरपालिका. ओके, तर त्यांनी विचारले गावामध्ये तुमच्या गावामध्ये कुठलं शासन आहे. तुम्ही गावात राहत असेल तर कुठलं असेल लोकल हे गव्हर्नमेंट, काय असेल, ग्रामपंचायत. आणि जर तुम्ही टाउन मध्ये राहत असेल, शहरामध्ये राहत असेल, तर तुमचं काय असेल, म्युन्सिपल कॉर्पोरेशन. कळालं सगळ्यांना. तर लोकल गव्हर्नमेंट आणि लोकल सर्व्हिसेस कळालं तुम्हाला. म्हणजे गावातल्या ज्या सुविधा वगैरे नीट करायचं काम कोण करतं, ग्रामपंचायत. मग गावामध्ये कोण असतं, लोकल गव्हर्नमेंट, ग्रामपंचायत. आणि शहराचं कोण बघतं, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, महानगरपालिका. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. सगळ्यांनी ऐकलंयत ना हे वर्ड. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघूया. डू यू नो, आता इथे काही इन्फॉर्मेशन दिले ते आपण बघूया. ओके, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, इच विलेज हॅज अ ग्रामपंचायत. महाराष्ट्र स्टेट वॉज फॉर्म ऑन 1 मे 1960. बघा, तर काय सांगितलं, प्रत्येक गावामध्ये एक ग्रामपंचायत असते. आणि आपलं महाराष्ट्र राज्य कधी तयार झालं, 1 मे 1960, 1 मे. सगळ्यांना माहित असेल 1 मे, 1 मे ला काय महाराष्ट्र दिन म्हणून सुद्धा काय केला जातो, साजरा केला जातो. सगळ्यांना लक्षात असेल. तर 1 मे ला काय होतं, आपलं महाराष्ट्र स्टेट काय झालं, तयार झालं. ऍट दॅट टाइम महाराष्ट्र हॅड 21,636 ग्रामपंचायत. मग त्यावेळेस बघा महाराष्ट्रामध्ये किती ग्रामपंचायत होत्या, 21,636. That figure rose to 27,993 in 2010. बघा 2010 मध्ये किती झाल्या त्या, 27,993. To form a gram panchayat, the population of a village must be at least 500. आता तुम्हाला जर ग्रामपंचायत तयार करायचं असेल गावामध्ये, तर त्या गावाची पॉप्युलेशन, त्या गावाची लोकांची संख्या किती असायला पाहिजे, 500 असायला पाहिजे. If the population is less than 2 and 3, less than that, 2-3 such a villages may together form a group ग्रामपंचायत. बघा, जर 500 पेक्षा कमी असेल लोकांची संख्या त्या गावातल्या, तर काय करतात, 2 किंवा 3 गावांचं मिळून एक काय असतं, ग्रुप ग्रामपंचायत म्हणजे गट ग्रामपंचायत असतं. कळालं सगळ्यांना. इन्फॉर्मेशन कळाली का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. काय सांगितलं इन्फॉर्मेशन मध्ये, प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत असते. ओके, नंतर काय सांगितलं, आपल्या महाराष्ट्र स्टेट कधी तयार झाला, 1 मे 1960 ला. बरोबर, नंतर त्यावेळी किती होतं महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत, 21,636. 2030 ला किती झाल्या, 2010 ला किती झाल्या, 27,993. ओके, नंतर त्यांनी काय सांगितलं, जर गावामध्ये ग्रामपंचायत तयार करायचं असेल तर पॉप्युलेशन किती असायला पाहिजे, विलेजचं किती लोकांची संख्या असायला पाहिजे, 500. जर 500 पेक्षा कमी असतील तर काय होतं, त्याचा काय 2 आणि 3 गावांचं मिळून एक ग्रामपंचायत तयार होतो, ग्रुप ग्रामपंचायत. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट,
आता इथे काय दिलंय, ट्राय दिस. चला ट्राय दिस मध्ये काय दिले आपण बघूया. मेक अ लिस्ट ऑफ द सर्व्हिसेस अफेक्टेड बाय युअर लोकल गव्हर्नमेंट. तुम्हाला काय सांगितलंय, तुमच्या म्हणजे तुमच्या एन्व्हायरमेंटला, तुमच्या गव्हर्नमेंटला, सॉरी तुमच्या गव्हर्नमेंटला कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस ऑफर बाय, म्हणजे पुरवल्या जातात, कुठल्या कुठल्या सुविधा तुमच्या परिसरात सेवा देतात, त्या तुम्हाला सांगायचे. ओके, गव्हर्नमेंट वाल्या. बघा त्याच्यामध्ये काय दिलंय बघा, अ गर्ल विजिटिंग अ बँक विथ हर फादर. बघा, वडिलांच्या बरोबर बँकेत जाणारी मुलगी दिसते सगळ्यांना. तर ही काय, गव्हर्नमेंट, लोकल गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहेत, बरोबर. बँक ही जी लोकल गव्हर्नमेंट सर्व्हिस आहेत, सार्वजनिक काय सर्व्हिसेस आहे, सुविधा आहे. देन रीडिंग अँड इनलँड लेटर. रीडिंग अँड इनलँड लेटर म्हणजे काय, दुस जे आंतरदेशीय पत्र, आंतरदेशीय म्हणजे दुसऱ्या देशातला लेटर वगैरे, ते तुम्ही, ते सुद्धा लोकल हे गव्हर्नमेंट फॅसिलिटी आहे, सर्व्हिस आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल ना पासपोर्ट वगैरे, ते टाईप. नेक्स्ट, कोऑपरेटिव्ह स्पायनिंग मिल. बघा ही जी मिल आहे, कोऑपरेटिव्ह स्पायनिंग मिल. मिल म्हणजे काय, जिथे क्लोथ तयार होतात त्याला बोलतात मिल. ओके, जिथे कपडे तयार होतात तिथे मिल बोलतात. ओके, तर ही बघा, ही जी मिल आहे ती सुद्धा काय आहे, लोकल गव्हर्नमेंट काय फॅसिलिटीज आहे, सर्व्हिस आहे. नेक्स्ट तर आहे डेअरी. डेअरी सुद्धा काय आहे, लोकल गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे. जर डेअरीच नसेल तर तुम्हाला दूध कुठून मिळेल, बरोबर. सगळ्यांना कळालं, हे सगळे काय आहेत, तुमच्या सर्व्हिसेस. त्या सर्व्हिसेस आहेत त्या लोकल गव्हर्नमेंटनी तुम्हाला दिलेल्या आहेत, गव्हर्नमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करते. कळालं सगळ्यांना. जी बँक आहे, बँक आहे तुम्हाला गव्हर्नमेंट मध्ये, बँक ज्या ओपन केल्या त्या गव्हर्नमेंटने ओपन केल्यात, बरोबर. परत ज्या मिल्स वगैरे आहेत, म्हणजे कापड तयार करायच्या फॅक्टरीज, त्या सुद्धा गव्हर्नमेंटने काय केल्यात, प्रोव्हाइड केलेल्या आहेत, ओपन केलेल्या आहेत. आणि डेअरी सुद्धा. कळालं सगळ्यांना. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळालं का. नेक्स्ट, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, द पिक्चर्स अबाउट शो द सर्व्हिसेस अवेलेबल इन विलेजेस, विच ऑफ द सर्व्हिसेस आर अवेलेबल इन युअर प्लेस. बघा, तर वरती हे जे पिक्चर दिलेत त्या आपल्या गावामध्ये तुम्हाला दिसतात सगळ्यांना, सुविधा या सगळ्या. तर तुमच्या याच्या व्यतिरिक्त, याला सोडून अजून कुठल्या आहेत का तुमच्या गावामध्ये सुविधा, सर्व्हिसेस, ते तुम्हाला विचारलेत. ओके, एक मिनिट. तर तुम्हाला विचार, तुमच्या गावामध्ये अजून कुठल्या आहेत का सर्व्हिसेस, त्यांची नावं लिहायची. ओके, पब्लिक सर्व्हिसेस आर प्रोव्हाइडेड टू अस आउट ऑफ द मनी कलेक्टेड फ्रॉम अस as a taxes. We must use them carefully. Sometimes public services are overburdened, but we can solve this crisis by working together. बघा, ज्या सार्वजनिक सेवा सुविधा असतात त्या आपण दिलेल्या, आपण जे हे देतो टॅक्स, त्याच्यातून काय केल्या जातात, दिल्या जातात. आता तुम्ही बघा, कुठलेही त्याच्यावर टॅक्स भरतात, तो टॅक्स काय करतात, ते कलेक्ट करतात आणि तो टॅक्स कोणाला देतात, ते पैसे सगळे ते कशासाठी लावतात, त्या वरच्या या सर्व्हिस आहेत ना, लोकल गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस, म्हणजे बँकेत देतात, हा नाहीतर मिल मध्ये देतात, नाहीतर डेअरी मध्ये देतात, त्याच्यामध्ये ते त्यांनी दिल्या जातात. तुमच्या टॅक्स जे घेतात ते असेच खाण्यासाठी घेत नाही पैसे, ते आपल्यालाच परत त्याचा उपयोग होतो, त्याच्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहेत त्यांना दिल्या जातात त्या. ओके, त्यामुळे आपण काय करायचं, या ज्या सुविधा आहेत, वरच्या फॅसिलिटीज आहेत, त्या एकदम काळजीपूर्वक काय केल्या पाहिजे, त्यांचा वापर केला पाहिजे. समटाइम्स पब्लिक सर्व्हिसेस आर ओव्हर बर्डन, बट वी कॅन सॉल्व्ह दिस क्रायसिस बाय वर्किंग टुगेदर. कधी कधी काय होतं, आपल्या या पब्लिक सर्व्हिसेसवर खूप जास्त ताण येतो, ओव्हर बर्डन म्हणजे खूप ताण येतो. मग त्याच्यावर आपण काय करायला पाहिजे, एकत्र मिळून काय केलं पाहिजे, तो प्रॉब्लेम दूर केला पाहिजे. ओके, the local government provides the services of water supply and the public hygiene, but we need many more services. You must have seen a bank in your city or village.
People put their money into a bank. The money is kept safe there. People can save this money. They can withdraw that money from the bank when they need it. Bank also offer loans to people in need. बघा ते काय सांगितलं इथे, जे पाणी पुरवठा असतं आणि सार्वजनिक स्वच्छता असते. पब्लिक हायजीन म्हणजे सगळी सार्वजनिक स्वच्छता आणि वॉटर सप्लाय म्हणजे पाणी पुरवठा. या काय आहेत, गव्हर्नमेंट, लोकल गव्हर्नमेंट काय सर्व्हिसेस आहेत. ओके, तुम्हाला जे पाणी वगैरे काय केलं जातं, घरापर्यंत आलं जातं, तर ती गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे. ओके, गव्हर्नमेंट कडून तुम्हाला ते जे वॉटर आहे, पाणी आहे, ते प्रोव्हाइड केलं जातं. त्यापेक्षाही आपल्याला काही अजून काही सर्व्हिसेसची गरज असते. फॉर एक्झाम्पल बघा, बँक तुम्ही गावामध्ये बघितली असेल. त्याच्यामध्ये बघा लोक काय करतात, त्यांची सॅलरी वगैरे सेव्हिंग करून ठेवतात. बरोबर, पैसे सेव्ह करून ठेवतात, कारण त्यांना माहिती आहे बँकेमध्ये आपले पैसे जे आहेत ते सेफ राहतात. म्हणजे आपले पैसे सुरक्षित राहतात आणि आपल्या पैशांची काय होते, बचत सुद्धा होते आणि गरज असेल तेव्हा काढता सुद्धा येतात आपल्याला. बरोबर, म्हणून लोक काय करतात, बँकेमध्ये पैसे काय करून ठेवतात, सेव्ह करून ठेवतात. ओके, आणि बँक तुम्हाला ऑफर म्हणजे लोन सुद्धा देते, हे सगळ्यांना माहिती आहे. कळतंय ना तुम्हाला? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. रिप्लाय करा, कळतंय का? ओके, त्याच्यानंतर बघा काय सांगितलंय, The postal service is useful for keeping in a touch with our friends and relatives. Letters can be sent to any part of the world. बघा आता अजून एक कुठली पब्लिक सर्व्हिस आहे, पोस्टल सर्व्हिस. म्हणजे काय, टपाल सेवा. म्हणजे तुम्ही लेटर वगैरे देता पोस्ट ऑफिस मध्ये, तुम्ही जाऊन लेटर वगैरे सेंड करू शकता. म्हणजे आपण आपल्या रिलेटिव्ह सोबत या आपल्या फ्रेंड सोबत कनेक्ट होतो. बरोबर, आता तुम्हाला तर माहिती आहे सगळेजण मोबाईल फोन्स वगैरे युज करतात, त्यामुळे एवढं कोण युज करत नाही मेसेज वगैरे साठी, लेटर वगैरे साठी. पण आधी हे सगळं काय होतं, हे सगळे सर्व्हिसेस काय करायचे, खूप युजफुल होते, सगळेजण त्यांचा युज करायचे. ओके, तर लेटर्स कॅन बी सेंड टू एनी पार्ट ऑफ दी वर्ल्ड. तर तुम्ही जगामध्ये कुठेही तुमचं लेटर तुम्ही काय करू शकता, सेंड करू शकता. ओके, नेक्स्ट, द पीपल इन locality sometimes come together and find out what the local needs are. बघा, तर आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये काय सगळी लोक एकत्र येतात, सगळी काही लोक एकत्र येतात आणि आपल्या लोकल सर्व्हिसेस कुठल्या, आपल्या लोकल नीड्स कुठल्या आहेत, कुठल्या गरजा आहेत, त्या काय करतात, फाइंड आउट करतात, शोधण्याचा प्रयत्न करतात. बेस्ड ऑन देअर फाइंडिंग दे decide to start an industry or service in a cooperation with one another. They contribute some of their own money to start that industry or service. The profits are distributed among everyone. Institutions formed by people's cooperation are called cooperatives. बघा, तर सगळेजण एकत्र येऊन डिसाइड करतात की आपल्याला नक्की कशाची गरज आहे. ओके, तर मग नंतर हे सगळं कशाने काय करतात, मग ते एकमेकांचं हे म्हणजे सजेशन घेतात आणि त्याच्यानुसार ते ठरवतात की आपल्याला कुठला इंडस्ट्री चालू करायची आहे का, कुठली फॅक्टरी वगैरे चालू करायची आहे का, कुठलं आपल्याला काम करायचं आहे का, एकत्र येऊन ते सगळे ठरवतात. ओके, परत तुम्ही जर समजा तुम्हाला एखादा बिझनेस वगैरे काय करायचा असेल, चालू करायचा असेल, पण त्याच्यासाठी काय लागतात, पैसे लागतात. बरोबर, तर आपल्या जवळच पैसे काय करायला लागतात, थोडे त्याच्यामध्ये स्पेंड करायला लागतात, त्याला इन्व्हेस्ट करायला लागतं, आपलेच पैसे आपल्याला द्यायला लागतात. ओके, मग नंतर त्याचं जर प्रॉफिट होत असेल, त्याच्यातनं चांगलं जर फायदा होत असेल, तर तो जो पैसा आहे तो सगळेजण जे जे काम करतात त्या बिझनेस मध्ये ते एकत्र काय करतात, वाटून घेतात. बरोबर, आणि मग जे एकत्र मिळून जे काम करतात लोक, त्यालाच काय बोलतात, कोऑपरेटिव्ह. काय बोलतात, कोऑपरेटिव्ह. ओके, ज्या काही इन्स्टिट्यूट आहेत त्या एकत्र, म्हणजे असे सगळे लोक एकत्र येऊन काम करतात, त्याला काय बोलतात, कोऑपरेटिव्ह, सहकारी संस्था. कळालं सगळ्यांना? हा वर्ड ऐकला असेल सगळ्यांनी, कोऑपरेटिव्ह. ओके, कळालंय का सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा.
ओके, चला त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया. शेवटचाच पार्ट राहिलाय, पटकन कंप्लीट करूया. बघा, डू यू नो काय सांगितलं इथे, तुम्हाला माहित आहे का? ऑलमोस्ट 400 years ago a postal service was run in a Golconda as follow. तर 400 वर्षापूर्वी ही जी पोस्टल सर्व्हिस आहे, म्हणजे पोस्ट ऑफिसची सर्व्हिस, टपालची, ती कुठे होती? ही कुठे चालायची? गोलकोंडामध्ये, गोवळकोंडामध्ये चालायची. कशी चालायची बघा. गोवळकोंडा इज एक सिटी आहे, टाउन आहे, तिथे चालायचे बघा. देर वॉज अ स्मॉल हट्स ॲट इंटरवल्स ऑफ एव्हरी 2 or 3 miles. इन द फर्स्ट हट देर वॉज अ हरकारा. हरकारा हरकारा means a man who carried the post. The first Harkara took the post back from the first hut and dropped it in the second hut. The second Harkara stood ready to take the bag. He took the bag and ran to the third hut and dropped it in. बघा, हे जे टपाल, हे जे टपालची सर्व्हिस आहे, म्हणजे टपाल काय, पोस्टमॅन जो आपल्या इथं आता घेऊन येतो लेटर, बरोबर, सगळ्या याच्या लेटर सगळ्यांना प्रोव्हाइड देतो. ही जी आहे ना, ही सर्व्हिस कुठून आली? गोवळकोंड्याकडून आली. गोवळकोंडा एक टाउन आहे, तिथून आली. तिथं काय करायचे बघा, तिथे 2-3 2-3 miles वर, म्हणजे 2-3 अंतरावर काय असायचं? छोट्या छोट्या झोपड्या असायच्या. काय असायचं? छोट्या छोट्या झोपड्या असायच्या. आणि पहिल्या झोपडीमध्ये काय असायचं? हरकारा. कोण असायचा पहिल्या झोपडीमध्ये? हरकारा. हरकारा म्हणजेच काय? जो एक माणूस असायचा, तो काय घेऊन यायचा? लेटर घेऊन यायचा, त्याला बोलायचं हरकारा. जसं आपल्या इथं काय पोस्टमॅन बोलतो ना आपण, तर तिथे काय बोलायचे? पहिले हरकारा बोलायचे. तर तो हरकारा काय असायचा? एक माणूस असायचा, तो काय घेऊन जायचा? पोस्ट म्हणजे घेऊन जायचा, लेटर घेऊन जायचा. द फर्स्ट हरकारा टूक द पोस्ट बॅक फ्रॉम द फर्स्ट हर्ट. तो जो पहिला हरकारा असायचा, तो काय करायचा? जी लेटरची जी पिशवी आहे, ती पहिल्या झोपडीपर्यंत नेऊन ठेवायचा. ओके, आणि तिथेच तो ठेवायचा. मग तिथून काय करायचा? दुसरा हरकारा ती पिशवी घेऊन तयार असायचा. दुसरा जो मॅन असायचा, तो तिथून घ्यायचा जी थर्ड हट आहे, थर्ड झोपडी आहे, तिथे जाऊन ठेवायचा. ओके, अशा प्रकारे ते एक 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 जो हरकारा आहे, तो पुढे पुढे एक एक झोपडीमध्ये लेटर टाकायचा. तर दिस इज हाऊ द पोस्ट वॉज कॅरीड टू अदर प्लेसेस अँड दिस सिस्टीम वॉज कॉल्ड द डाक सिस्टीम. आता ही जी सिस्टीम आहे हरकाराची, ती पुढे पुढे जरा काय केली, म्हणजे तीच सुरुवात झाली, म्हणजे एका प्लेस वरून दुसऱ्या प्लेस कडे घेऊन जायचं. तर त्यालाच काय बोलले? डाक सिस्टीम. कळालं सगळ्यांना? डाक सिस्टीम सगळ्यांना कळाली का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, लास्ट पार्ट बघूया, काय इन्फॉर्मेशन दिली. व्हॉट्स द सोल्युशन? इथे तुम्हाला सोल्युशन विचारलंय. वॉटर इज वेस्टेड वेन टॅप्स डू नॉट हॅव फॉसिट. आता बघा, कधी कधी पाणी खूप काय होतं? वेस्ट जातं. का वेस्ट जातं पाणी? वाया का जातं? कारण नळ्यांना काय नाहीये? तोट्या नसल्याने. ओके, तर बघा इथे काय सांगितलंय. अ चिल्ड्रन काउन्सिल इन अ स्कूल इन बहिरटवाडी in Akola district carried out a project. They started discussion on the issue of how to save water. Some children pointed out that water in the village was wasted because the tap did not have a faucet. The children found out those responsibility it was to put faucets on the tap. Then it was decided to urge the Gram Panchayat to fix faucets on the tap. They wrote a letter to Gram Panchayat concerning this issue. A few days later, they also sent a reminder. A few days after that, faucets were fixed on the taps. This is how the children solved the problem. बघा, तर पोरांनी बघा काय झालं, एक गाव आहे भैरटवाडी, अकोला डिस्ट्रिक्ट मधलं. तिथे काय काय व्हायचं? जे पाणी आहे ते काय व्हायचं? खूप वेस्ट जायचं. का वेस्ट जायचं? कारण त्याला फॉसेट्स नव्हत्या, म्हणजे त्या नळांना काय नव्हत्या? तोट्या नव्हत्या.
त्यामुळे काय करायचं, पाणी खूप वाया जात राहायचं. मग तिथल्या गावातल्या मुलांनी काय केलं, एक जबाबदारी घेतली स्वतःकडे. आता पाणी खूप वाया जाते, मग त्यांना खूप म्हणजे पाणी जर एवढं वाया गेलं तर त्यांना नंतर पाणी राहील का, त्यासाठी त्यांनी एक डिसिजन घेतला. त्यांनी काय केलं, ग्रामपंचायतला लेटर लिहिलं. आता गावामध्ये राहत होते ना, मग तिथलं लोकल गव्हर्नमेंट कोण होतं, ग्रामपंचायत. ग्रामपंचायतला लेटर लिहिलं. त्यांनी लेटर लिहिलं. परत त्यांना काही दिवसांनी त्यांनी रिमाइंडर लेटर सुद्धा पाठवलं. म्हणजे त्यांनी जर काम लवकर केलं नसेल तर त्यांनी एक रिमाइंडर, आठवण देण्यासाठी एक परत लेटर पाठवलं. आणि त्याच्यानंतर त्या ग्रामपंचायतल्या सरपंचांनी त्यांचं काय केलं, काम करून टाकलं. त्यांच्या नळांना टोट्या बसवून दिल्या. आणि आता त्यांचा प्रॉब्लेम काय झाला, सॉल्व्ह झाला. त्यांचं पाणी सुद्धा वेस्ट जात नाही. ओके. तर हाऊ विल यू सॉल्व्ह वॉटर रिलेटेड प्रॉब्लेम. तर तुम्ही सुद्धा जर असंच काही जर असेल प्रॉब्लेम तर तुम्ही कसं सॉल्व्ह करणार ते तुम्हाला विचारलंय. ओके, कळालं सगळ्यांना? कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. लेसन सगळ्यांना कळाला? कोणाला काही प्रॉब्लेम? इथेच लेसन कम्प्लीट झालेला आहे. एकदम छोटे छोटे लेसन आहेत, त्यामुळे ते आपले कम्प्लीट होत आहेत. बरोबर. तर बघा काय शिकलो आपण, व्हॉट वी हॅव लर्न. बघा पहिले काय शिकलं, पब्लिक फॅसिलिटीज सर्व्हिसेस आर सर्व्हिसेस दॅट आर अवेलेबल फॉर एव्हरीबडी. तर पब्लिक फॅसिलिटीज काय आहेत, त्या सुविधा आहेत त्या सगळ्यांना काय असतात, उपलब्ध असतात, सगळ्यांसाठी असतात. द ग्रामपंचायत रन्स द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ विलेज. सगळ्यांना सांगितलं मी, ग्रामपंचायत काय करतो, गावाचा कारभार चालवतो, गावातलं काम बघतो. म्युन्सिपाल्टी तो शहरातलं काम बघतो, म्युन्सिपल कॉर्पोरेशन. देअर आर म्युन्सिपल कॉर्पोरेशन फॉर बिग सिटीज. मोठ्या शहरांसाठी कोण असतात, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, महानगरपालिका. बरोबर. नेक्स्ट, पब्लिक सर्व्हिसेस शुड बी यूज केअरफुली. जे सगळ्या पब्लिक सर्व्हिसेस ते आपण काळजीपूर्वक त्यांचा यूज केला पाहिजे. मनी इज केप्ट इन अ सेफ इन अ बँक. आपला जो पैसा असतो तो बँकेत एकदम सेफ राहतो, सगळ्यांना माहिती. वी कॅन सेंड द लेटर एनिवेअर इन द वर्ल्ड. आपण जगामध्ये कुठेही लेटर पाठवू शकतो. बरोबर. नेक्स्ट, institution from by the cooperation of the people is called cooperative. म्हणजे लोकांच्या कॉर्पोरेशन मधून, लोकांच्या सहकार्यातून ज्या निर्माण झालेल्या संस्था असतात त्यांना काय बोलतात, कोऑपरेटिव्ह. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. तर सगळ्यांचा होमवर्क काय आहे, हे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते सगळ्यांनी घरी नोटबुक मध्ये कम्प्लीट करायचं. ओके, कळालं? सगळ्यांनी होमवर्क करायचंय आणि गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचंय. ओके, चला मग आपण इथेच थांबूया. बाय एव्हरीवन. क्लास बाय सेव्ह करू शकता. टीचर. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय 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 टीचर. बाय 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 टीचर. बाय.